नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्क. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असून यामध्ये पुढीलप्रमाणे आमदार तसेच त्यांना मिळालेली खाते. राज्यमंत्री म्हणून दर्जा असलेले आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ व नियोजन मंत्री आणि कायदे कामगार विभाग असं खातं मिळालेलं आहे. त्यानंतर 2 नंबरचे आमदार असलेल्या भादुरी मिसाळ यांच्याकडे विकास, परिवहन, सामाजिक न्याय असे खाते दिलेले असून तसेच 3रे राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रिपदाचा कारभार दिलेला असून 4थ्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे महिला आणि बालकल्याण मंत्रिपदाचा राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिलेला असून 5वे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले इंद्रनील नाईक यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रिपदाचा दर्जा दिलेला आहे. तर योगेश कदम यांच्याकडे पंचायत राज मंत्रिपदाचा दर्जा दिलेला असून यामध्ये आपण आता प्रामुख्याने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेले खाते आपण बघूया. यामध्ये जॉईंट किलर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांनी आपल्याकडे स्वतःकडे गृह खातं ठेवलेले असून ते नागपूर येथून आमदारकी निवडून आलेले आहे. तरी राज्याचे 2रे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थमंत्रीपद स्वतःकडे ठेवलेले आहे. तरी 2रे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रिपद दिलेले असून अशा प्रकारे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे आपापले दर्जाचे पद ठेवलेले असून यामध्ये आता आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्रिपद तसेच देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा मंत्रिपद स्वतःकडे ठेवलेलं आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे मेडिकल एज्युकेशन ते पद दिलेले आहे. तर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे हायर एज्युकेशन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री हे खातं दिलेले असून तसेच श्री गणेश नाईक यांच्याकडे वन खाते, गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व जलसंपदा मंत्री जळगाव, दादा पाटील भुसे शालेय शिक्षण मंत्री तसेच सध्या गाजत असलेले संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील माजी पालकमंत्री राहिलेले बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिलेले श्री धनंजय मुंडे उर्फ DM बॉस यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा मंत्री हे खातं दिलेले असून माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रिपद हे दिलेले आहे. तरी जयराम गोरे यांच्याकडे ग्रामविकास मंत्री, शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंधारण मंत्रिपद हे दिलेले आहे. गिरीश भाऊ महाजन संकटमोचक यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा हे खातं दिलेले आहे. तरी संजय भाऊ राठोड मुर्दा आणि जलसंधारण मंत्री, मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास व उद्योजक व न्याय विभागता मंत्री, उदय सामंत उद्योग खाते मंत्री उद्योगाचे मंत्री दिलेले आहे त्यांच्याकडे उदय सामंत, जयकुमार रावल राष्ट्र शिक्षण व विपणन मंत्री, पंकजा मुंडे पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री, अतुल सावे OBC कल्याण व दुग्ध उत्पादक तसेच अपारंपरिक ऊर्जा मंत्री, अशोक उईके आदिवासी कल्याण मंत्री तसेच शंभूराजी देसाई सातारा माजी सैनिक कल्याण मंत्री, आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान मंत्री, दत्तामामा भरणे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री तसेच साताऱ्याचे डॅशिंग खासदार शिवेंद्रराजे भोसले साताऱ्याचे शिवाजी महाराज घराण्यातील आमदार श्री शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री हे पद दिलेले आहे. तसेच नरहरी नाना झिरवळ यांच्याकडे अन्न व औषध पुरवठा मंत्री हे खाते मागत छगनराव भुजबळ यांच्याकडे होते. तसेच संजय सावकारे वस्त्र उद्योग मंत्री, संजय शिरसाट संभाजीनगर पश्चिम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, प्रताप सरनाईक परिवहन मंत्री, दत्ता भरतशेठ गोगावले रोजगार हमी मंत्री, मुकरंद पाटील मदत व पुनर्वसन मंत्री, नितेश राणे मत्स्य व बंदरे मंत्री, आकाश फुंडकर कामगार मंत्रालय, बाबासाहेब पाटील सहकार मंत्रालय, प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री अशा प्रकारे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असून या सर्व मंत्रिमंडळाने आपला कारभार स्वीकारलेला आहे. कॅमेरामन अर्जुन आमटेसोबत प्रतिनिधी सुनील गुले, मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्क जालना.